हॅलो. भले जिल्हा पालघर, परंतु भिवंडी तालुक्यामध्ये आवाजाचा दबदबा ज्या व्यक्तीचा, ते आमचे परम मित्र तेजस धोबी. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन केलं, त्यांचा इथे सन्मान होतोय. मी अनिकेत सेलार यांना विनंती करतोय की तेजस धोबी यांचा सन्मान करा जाईल. शेवटच्या चेंडूवर जो षटकार लगावला आणि तो चेंडू आमच्यापर्यंत आलेला नाही, कोणाकडे असेल तर तो मैदानमध्ये फेकायचा आहे. शेवटच्या चेंडूवर जो षटकार मारला आणि तो चेंडू सीमारेषे बाहेर आहे, कोणाजवळ असेल तर तो मैदानमध्ये लगेच फेकायचा आहे. आपले अभिनंदन केले जाईल. तर जाऊया आपण मैदानमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफाय सामना. एका चषकावर नाव कोरणार आहे संघ कुठला येणारा काल सांगणार आहे. टीम मिथ स्पोर्ट कवाड या संघाने नाणेफेक जिंकले आणि एक धाडसी निर्णय, मी तर म्हणेन चांगलाच निर्णय या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये घेतलेला दिसतोय. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला मिथ स्पोर्ट कवाड संघाने. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफाय होणारा सामना. जो संघ जिंकेल तो एकाच चषकावर नाव कोरणार आहे. कुठला संघ असेल, टीम कवाड की टीम मापोली. सलामीचे दोन फलंदाज आले, एका बाजूला वैभव सांबरे आणि एका बाजूला किरण मडवी. गोलंदाजी मार्कावर आसिफ सिनेर. 3 षटकाचा सामना. चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू खेळून काढलेले. एकदा मिळणार आहे. वैभव यांनी आपला अकाउंट ओपन केलं, धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. हो, पंच सांगतात हो. किरण धावचीच्या रूपाने बाद. पहिला आधार मिळतोय मिथ स्पोर्ट कवाड संघाला किरण मडव्याच्या रूपाने. अंगलट आली असं मला म्हणायला हरकत नाही. अगदी शून्यावर बाद झालाय. किरण वन डाऊन साठी आलेला आहे धीरज. एक बाद एक अशी धावसंख्या आहे ती टीम मिथ स्पोर्ट कवाड संघाची. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, क्वालिफाय होणारा सामना. कुठला संघ होईल? आसिफ. हा वेग चेंडू आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो उलट्या दिशेने धावण्याचा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकदा पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र मना करतो वैभव. नाही, एक चूक झाली, दुसरी चूक करायची नाही. धाव मिळते फक्त एक. धावा झाल्या आहेत 1-2. मुंबई पोलीस शत्रुघ्न भोईर यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आसिफ वरच्या दिशेने, जिथे क्षेत्ररक्षक नाही ती जागा हेरली आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेले 6. एक बाद
6. पहिला गडी बाद झाला किरण माडवी यांच्या रूपाने, धावचेच्या रूपाने बाद झाला. हो हो हो, क्षेत्ररक्षक आहे. दुसरा गडी बाद होतोय वैभवच्या रूपाने. माझे गुणलेखक सांगतायत की धाव संख्या झालेली ती 2 बाद, फक्त ना फक्त. दुसरा गडी बाद झालाय. धाव संख्या 2 बाद 6. नवीन बॅटर येतोय विशाल. एक उंचपुरा असा हा फलंदाज विशाल. संधी मिळाली आज फलंदाजी करण्याची, पाहूया या संधीचं सोनं करेल का. गोलंदाज आसिफ सिनेर. हो हो, जोरकस फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, परंतु हे शर्यत चेंडू जिंकतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. झालेले आहे ती म्हणजे दुहेरी अंकात प्रवेश करते 10. षटकातील शेवटचा चेंडू आसिफ सिनेर. एक धाव मिळते. लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव आहे आणि हे एका धावाने धावा झाल्या आहेत 11. 2 बाद 11. पहिल्या षटकाची समाप्ती, एक षटकाची समाप्ती. टीम मिथ स्पोर्ट कवाड संघाची धावसंख्या झाली 2 बाद 11. चला जास्ती वेळ दौडू नका. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायच्या टीम सिकंदर स्पोर्ट मापोली, कारण नंतर याच्यानंतर आपल्याला फलंदाजी करायची. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय वसीम डिंडा. वसीम खान डिंडा या नावाने परिचित झालाय आपल्या या परिसरामध्ये. एक वेगवान गोलंदाज वसीम. फसवलाय. जोरदार अपील, जोरदार अपील, परंतु पंच सांगतात की हाईट, चेंडूची थोडीशी हाईट असल्यामुळे जो पायचीतचा अपील होता ते पेटाळून लावलेले. ही एक धाव मिळते. धावा झाल्या आहेत 12. वसीम सामना करेल धीरज. धावसंख्या 2 बाद 12. दुसरं षटक चालू. पलटी फटका मारण्याचा प्रयत्न आणि मी तर म्हणेल सक्सेसफुल. टायमिंग पहा किती सुंदर आहे. जेव्हा चेंडू बॅटला लागला तेव्हा त्याला वेदना झाल्या त्या षटकारांची. आलाय हा षटकार. कंदेश कणकोसे यांचं इथं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय, दादा आपली जागा ही व्यासपीठावर आहे. तसेच त्यांच्या समेत सुद्धा त्यांचे सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 18. या फटक्याची आवश्यकता होते मिथ स्पोर्ट कवाड संघाला. मोठे फटके येत नव्हते, परंतु धीरजाने जाणलं की आता थांबून चालणार नाही, आता काहीतरी वेगळं करायला हवं आणि एक वेगळा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल ठरलाय. वसीम
पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, जोरदार अपील, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक अरबाज पटेलाच्या हातामध्ये डॉट बॉल. आर के कन्स्ट्रक्शन जयेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. अनिकेत शो या शो मध्ये आपले सहर्ष स्वागत. मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. एक धाव पूर्ण झालेले, एका धावाने धावा किती झाले तर धाव 19. लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव आहे. यस, धावा कशाही येऊ, धावा येणे आता गरजेचं आहे. टीम मिस स्पोर्ट कवाड या संघाला धावा रोखाच्या आहेत. टीम सिकंदर स्पोर्ट मापोली संघाला. पुन्हा एकदा जोरदार अपील आहे, परंतु या चेंडूवर धावा किती मिळतील तर 1. लेग बायच्या रूपाने ही सुद्धा धाव आलेले. वारंवार चेंडू अंगावर आदळत आहेत. मोठ्या फटक्यापासून वंचित. एक षटकार लगावल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय वसीम डिंडा याने आणि एका धावाने धावसंख्या झालेले 20. वसीम सामना करेल धीरज. जोरदार अपील, परंतु नक्की चेंडू ब्रश झालाय कुठे पंच दर्शवत आहेत की नाही. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा निर्धाव चेंडू. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम टीम मिस स्पोर्ट कवाड संघाची धावसंख्या झालेले 2 बाद 20. तिसरं षटक घेऊन आलाय आसिक अन्सारी. आमचे परम मित्र संतोष सातपुते बोंबेपाडा यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. या चषकामध्ये भाऊ आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. संतोष सातपुते उर्फ डांबा. आशिक प्रयत्न चांगले केले होते अरबाजने, परंतु चेंडूपर्यंत पोहोचून सुद्धा चेंडू हाताला ब्रश होऊन गेला. एका धावेसाठी एका धावाने धावसंख्या झालेले 21. माझे गुणलेखक सुनील सांगतात की आतापर्यंत ह्या 2 षटकामध्ये 7 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. म्हणजे काय गोलंदाजी हाताळले मापोली संघाच्या सर्वच गोलंदाजांनी. अशी आता पंच बोलतायत, आमच्याकडे इशारा करतायत. डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू वाईट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावचीत करण्याची नामी सध्या आली. हो, पंच सांगतात हा चेंडू वाईट आहे, परंतु 1 धाव मिळणार आहे, पण धावचीतच्या रूपाने धीरज बाद. किती तर धाव संख्या झाले 23. नवीन बॅटर आलेले निलेश गोतारने याने जर लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावले तर अनिकेत शेलार यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावायचे आहे निलेश गोतारने.
हवे चेंडू परंतु लहानपणी खूप गोट्या खेळलेला दिसतो आशिक अन्सारी. 2 चेंडूमध्ये 2 धावचीच्या रूपाने गडी बाद केलेत. घडलेलं आहे. तू चल मैं आया. काय गोलंदाजी हाताळली या षटकामध्ये आशिक अन्सारी यांनी. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची त्यांनी संधी दिलेली नाही. तेवीसशे धावसंख्येला लगाम घातलेले टीम सिकंदर स्पोर्ट मापले संघाच्या गोलंदाजाने. विशेष करून चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना आपण पाहतोय आशिक अन्सारी याला. काही चेंडू वाईट हाताळले परंतु धावचीच्या रूपाने झेलच्या रूपाने गडी बाद केले. स्कोअर लेगच्या पंचांच्या डोक्याच्या वरून तिथे बाबू आहे. एकच धाव. बऱ्याचशा वेळानंतर धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली 24. नवीन फलंदाज आलाय दक्ष आणि आता स्ट्राईकवर आलेले आहे निलेश गोतारणे. बॅटची कडा घेऊन एसट्यांच्या मागे चेंडू गेला. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करेल का परंतु नाही. निलेश सांगतो स्ट्राईक मला हवे. 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक लावले होते परंतु 3 चेंडू खेळण्यास मिळतील का हा प्रश्न मी अनिकेत सेलार यांना विचारला होता. काहीशी चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एक षटकार मारला तरी सुद्धा काहीतरी असेल. हो येईल ती माहिती येईल तुमच्यापर्यंत आणि मारावंच लागेल. प्रयत्न केलाय परंतु फटका फसला आणि झेल सुटला. 2 धावा मात्र पूर्ण. 2 धावांनी धावा झाल्या आहेत किती तर धावा झाल्या आहेत 28. 29 धावांची आवश्यकता आहे. निलेश सह साम्राज्यासाठी पारितोषिक आलेले. 2 धावा तुम्ही काढल्या. या 2 धावांसाठी एक पारितोषिक आलेले 5 बिजर. निलेश भेटल्यानंतर मला पण भेट.
18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी टीम सिकंदर स्पोर्ट मापोली संघाला धावांची आवश्यकता 29. अठरा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं ह्या धावा कशा पद्धतीने मापोली संघ करेल ही मात्र पाहावं लागेल. कारण जेव्हा वातावरण दमट होतं तेव्हा षटकारासाठी चेंडू जाण्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. परंतु दोन्ही टीम ह्या नक्कीच हार मानण्यास तयार नसतील. कारण बलाढ्य अशा हे संघ आहेत. घाई करा मित्रांनो. सिकंदर स्पोर्ट हा संघ जर आज क्वालिफाय होतोय तर रमेश पटेल यांच्याकडून पूर्ण टीमला एमडी धाबा येथे आज दावत आहे. धन्यवाद रमेश पटेल यांच्याकडून आम्हाला या चमचमत्या ट्रॉफ्या सुद्धा मिळालेल्या आहेत. अठरा चेंडू किरण गोलंदाजी मार्कर किरण, स्ट्राइकवर अरबाज, नॉन स्ट्राइक उमेर डॉन. चांगला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. तिथे उतारे चेंडू नाही थांबणार. जाईल चेंडू दंदन 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 करीत सीमारेषे बाहेर. अठरा चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 29. किरणच्या पहिल्या चेंडूवर चौकार. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने असेल. कारण हा सुद्धा एक कसलेला गोलंदाज आहे किरण मडवी. एक अष्टपैलू हा गोलंदाज आहे किरण. तो चांगला चेंडू कशा पद्धतीने खेळायचा हा प्रश्नात पडला होता. अरबाज शेवटच्या क्षणी चेंडू खाली दाबण्याचा प्रयत्न केला परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावा झाल्या आहेत 5. मी म्हटलं ना कसलेला हा गोलंदाज आहे. काल एक सामना पाहत होतोय किरण मडवी यांचा. एकट्याने 45 धावा बनवल्या त्या आणि 12 चेंडूमध्ये फक्त धावांची आवश्यकता होती 7. परंतु त्या सुद्धा त्या संघाला झाल्या नाही. हा खेळ आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे. किरण सामना करेल उमेर. हवे चेंडू फसवलाय. पहिला गाडी बाद होतोय टीम सिकंदर स्पोर्ट मापोली संघाचा. उमेर डगआउट. बाबू खान हा डावकुरे आताचा हा बॅटर आहे. आम्ही नेहमी सांगतो डावकुरे आटाचा आताच्या फलंदाजासाठी नंदनवन ठरलेली ही खेळपट्टी. पाहूया संध्याकाळचा सत्र आहे त्याच्या पद्धतीने फलंदाजी करेल की चांगली गोलंदाजी हाताळेल किरण. एक बाद धावसंख्या झालेले 5. अंगावर चेंडू आदळतोय तिथे निलेश सज्ज परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या झाले 6. एक बाद 6. सुंदर आयोजन सुंदर नियोजन आपण पाहता. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 ठिकाण
दादूपाडा ही नगरी. विवेक कांगारू यांचं आगमन झालेले या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. बॅटची कडा घेतली होती परंतु मागच्या यष्ट्यांच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही. एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या झालेले 7. एक एक नावे सुद्धा आमच्याकडे येत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक केलेले किरण याने आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवला असं म्हणायला हरकत नाही. या फलंदाजांना धावा झाल्या आहेत त्या 7. ओ ओ ओ ये उडाया जा रही सजली चली साजन के घर. षटकार 6. हे 6 धावाने धावसंख्या झालेले 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम सिकंदर स्पोर्ट मापोली संघाची धावसंख्या झाली 1/13. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले धीरज. धीरज हा सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे. त्याच्यानंतर अतुल. सामना करेल अरबाज पटेल. सलामीला आलाय. एका बाजूला तक धरून राहिला अरबाज. एक चौकारांशी खेळी करतो. धावा झाल्या आहेत 13. ही धावसंख्या मी नेहमी सांगतो अशुभ का मानले जाते. अशुभ ठरले ते अरबाजसाठी. हा जर दुपारच्या क्षेत्रामध्ये फटका असता तर नक्कीच शिमारसाहेब बाहेर गेला असता. दमट वातावरण आणि त्याचा फटका बसतोय मापोली संघाला. जेलच्या चेळबाने बाद झाला अरबाज. धावा 13. पुन्हा एकदा तोच आकडा समोर येतोय आणि आता येतो नवीन फलंदाज आकाश परिहार. आकाश परिहार आणि गोलंदाज धीरज. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केले. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे धीरज. सामना करतो आकाश. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे परंतु एक धाव रोखू शकत नाही. धाव संख्या 1 ने वाढले. 1 ने पुढे जाते. धाव संख्या झाले 2/14. धावा झाल्या 14. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. धीरज सामना करतो बाबू. डावकुरी हाताचा हा बॅटर. उडवलाय. हो गेला सीमारेषे बाहेर. षटकार. त्याच्यामुळे फ्रीट.
एक संधी आलेली आहे मला वाटतं आता फ्री हिटची संधी. पंच इशारा करतायत हा नो चेंडू आहे. त्याच्यामुळं पंचांचं हेलिकॉप्टर सुद्धा आता फिरलेलं आहे. कुठेही मारा कसंही मारा फक्त धावची देऊ नका अशा पद्धतीचा हा चेंडू. या एकूण आल्यात 7 धावा. महापोलीच्या डगआउट मध्ये आनंद साजरा करताना हा षटकारांची दुसरी हॅट्रिक बाबू याच्या नावावर गेलेले आहे आणि रमेश पटेल यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि एमडी धाब्यावर त्यांना पूर्ण टीम साठी जेवण असेल. एक धाव पूर्ण झालेले आहे. एका धावाने धावसंख्या दादा किती झाले? धावसंख्या 28. बाबूने लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलेले आहेत. एका धावेची आवश्यकता आहे ना. ती धाव येईल का? हो आली. हा आलाय चौकार. आणि याच बरोबर एका चषकावर नाव करले टीम टीम सिकंद. पंचांचा काय इशारा आहे? काहीतरी आहे. थोडस आमचं सुद्धा दुर्लक्ष झालं होतं. गडी बाद आहे मला वाटते. जरा चेंडू द्या तो. सुनील चेंडू दे. खेळ संपलेला नाही दादा. पण तो पायचीच रुपयाने आउट झालाय. यस यस पायचीच पकडला. त्याच्यामुळे तो चौकार नसेल की धाव नसेल. अजून एका धावेची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो. एका धावेची आवश्यकता आहे. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेंडूवर लक्ष त्याच्यामुळे आमचं सुद्धा गुणलेखकाचं दुर्लक्ष आहे. कॉमेंटेटरचं दुर्लक्ष आहे. असं वाटलं संघ विजय झाला की काय. आणि तोच जल्लोष मापलकरांनी केला होता. परंतु अजून जल्लोष करण्याची संधी देत नाही मित्रांनो. खेळ अजून संपलेला नाही. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज कोण आहे तर अतुल. परंतु एका बाजूला बाबू आहे. एक फटका खेळ खल्लास होईल का की अजून एखादा दुसरा गडी बाद करेल अतुल. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय देऊ शकत नाही. मग अशी दिला तो चुकीचा झाला आमचंच. अतुल सामना करतो बाबू. 6 चेंडू 1 धाव. काय फटका आणि बाबू षटकाराने हा विजयाचा षटकार बाबूच्या बॅट मधून आलेला आणि एका चषकावर नाव कोरले टीम सिकंदर स्पोर्ट महापोली.